आता 2 दिवसांनी दादा पाणी प्या, दादा दादा पाणी प्या, दादा तुमची गरज आहे दादा माझ्याला, दादा पाणी प्या, असं 2 दिवसांनी चालू होईल. तर ते बघायला सज्ज राहा. अजून गोधडीचा कलर कळला नाही. ह्यावेळेस तीच लाल गोधडी आहे की कुठली आहे, खिशांची वेगळी हे माहिती नाही. तर ती जादूची गोधडी आहे. त्या गोधडीत दुसऱ्याच दिवस आणि पहिल्याच दिवशी बाबाला रडण्याची वेळ आलेली आहे. त्याचं कारण असं की लोक अपेक्षित तेवढी लोक जमलेली नाही. खरं तर आजचं जे उपोषण आहे ते पोस्टपोन करायचं. ज्या वेळेला पडेल ना, ज्या वेळेला मला बोलता येत नाही ना, त्यावेळेला अशी लोक जमतात, अशी नादच करायचा नाही त्यांचा, मग तर ते सोडतच नसतात, सोडीतच नसतात. मग ते आजची जी बाईट होती ना मीडियाची, अशी बाईट मी कधीच बघितली नाही. लक्षात ठेवा, आजची मीडियाची बाईट होती ना प्रत्येकाला, तुम्ही कुठून आले, बरं तुम्ही जाणार आहेत का, इतक्या आवर्जून पब्लिक मध्ये विचारत होता, असा कुत्र्यासारखी वागणूक देत होता. आणि ज्या वेळेला ही लोक गेली त्यांना प्रत्येकाला बसायला खुर्च्या पुढं. त्या लोकांच्या गर्दीमध्ये मेमोनी एकीकडनं जलील, अरे देवा देवा देवा. आणि ज्या वेळेला आमच्या मराठ्यांचा असायचा ना, तिथं बैठकी असायच्या, त्यावेळेला बाबा मस्त खुर्ची टाकून बसलेला, ओट्यावर, पांडुरंग तारकच्या, आणि पब्लिक अशी जसा हा राजा आणि खालची प्रजा, असा हा समजत होता स्वतःला राजा. जय भीम, जय ज्योती, जय क्रांती. मी आपली संगीता ताई वानखे. आणि कसे आहात सर्व, मजेत ना असायलाच. आपल्या शेतकरी बांधवांना आणि मला वाटतं कट्टर मराठ्यांना, कट्टर हिंदूंना मनोरंजन मिळालंच नव्हतं, नाही का. मनोरंजनापासून बिचारे अलिप्त होते. आणि आपली विधानसभेची निवडणूक झाली, त्यानंतर आपल्याला मनोरंजन मिळालंच नाही का थोडंसं. आणि त्यामुळं मला असं वाटतं पुन्हा एकदा मनोरंजनाचा खेळ चालू झालेला आहे आणि सगळ्यांनी याचा मनसोक्त आनंद घ्यावा. तर व्हिडिओच्या पहिल्यांदाच सगळ्यांना विनंती करते, सगळ्यांनी व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा. आता शेअर करण्याची वेळ आलेली आहे. मी एरवी म्हणत नसते, तुम्हाला माहिती आहे, व्हिडिओ शेअर करा. परंतु ज्या वेळेला वेळ असते की व्हिडिओ शेअर करावा लागतो, त्यावेळेला तुम्ही सगळ्यांनी, हिंदू म्हणून कर्तव्य आहे प्रत्येकाचं की प्रत्येकाने माझे व्हिडिओ शेअर करावेत. कारण बऱ्याच जणांची कंप्लेंट आहे की ताई तुमचे व्हिडिओ जेवढं अपेक्षित आहे तेवढ्या लोकांपर्यंत पोहोचत नाही. तर माझी विनंती आहे माझ्या हिंदू बांधवांना, भगिनींना, की जास्तीत जास्त व्हिडिओ शेअर करा आणि आलेल्या सर्वांनी लाईक करा. कारण तुमचं लाईक समोरच्याचं डोक्याची शिरेना उठवून देतं. लक्षात ठेवा, जितकं मला जास्त माझ्या व्हिडिओला लाईक दिसेल ना, तेवढं जास्त त्याचं डोकं आउट होतं बरं का. हो, तर अशा पद्धतीमध्ये आजपासनं बाबा बसलेला आहे उपोषणाला. आणि पहिल्याच दिवशी बाबावर रडण्याची वेळ आलेली आहे, रडण्याची पाळी आलेली आहे. आणि थोडं सेटिंगमध्ये गेले ते प्रॉब्लेम झाला होता त्यामुळे. तर आलेल्या सर्वांनी लाईक करा. तुमची लाईक फार महत्वाची आहे रे बाबांनो. लाईक फार तुमची लाईक फार महत्वाची आहे रे बाबांनो. लाईक फार महत्वाची आहे. आणि व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करायला विसरू नका. तर आज पहिलाच दिवस आणि पहिल्याच दिवशी बाबाला रडण्याची वेळ आलेली आहे. त्याचं कारण असं की लोक अपेक्षित तेवढी लोक जमलेली नाही. खरं तर आजचं जे उपोषण आहे ते पोस्टपोन करायचं होतं. हाच शब्द आहे ना, म्हणजे रद्द करायचं होतं. त्याला इंग्लिशमध्ये हा शब्द म्हणतात, माहिती नाही, कारण मी काय 7वी पास असलं, मला एवढंच इंग्लिश येत नाही. ऐकलेलं असतं त्याच्यातनं मी बोलत असते. तर आजचं जे उपोषण आहे सामूहिक उपोषण, त्याला थांबवायचं होतं. परंतु विषय असा झाला की काय झालं, मग कदाचित कुणीतरी किंवा वरचे जे वाकडेसुवर बाबा आहेत त्यांनी निरोप दिला असेल की नाही असं करू नका, मग आपला हशा होईल आणि मग आपण संपलो का असं वाटेल. कारण आता स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका येऊ घातलेल्या आहेत. त्यामुळे वाकडेसुवर बाबाने एकीकडे ईव्हीएमच्या विरोधामध्ये आंदोलन चालू केलेलं आहे की ईव्हीएमच्या माध्यमातून निवडणुका नाही व्हाव्यात, बॅलेट पेपरवर व्हाव्यात. आणि दुसरीकडे याला आपलं
तुंतुन वाजवायला ठेवलेलंच आहे. तर तिकडनं वाकडे स्वरांचा याला आदेश आला आणि वाकडे स्वरांच्या आदेश नंतर ह्याने मात्र ठरवलं की नाही, जे येतील ते मला चालेल. मग लोक आल्यानंतर ओढून ताणून आपलं नाही का मीडिया समोर असं दाखवायचं, प्रेझेंट व्हायचं. कोण म्हणतं मराठीत जमणार नाहीत. अरे पहिल्याच दिवशी मी दुसऱ्या तिसऱ्या दिवशी वाकडा तिकडा झाल्यानंतर लोक जमत असतात. बघा शब्द बघा, ह्याच्याच शब्द हाच कशी पलटी मारतो. अरे किती खोटं बोलतो, किती पलट्या मारतो, किती खोटारडा माणूस आहे रे तू, किती खोटारडा माणूस आहे. हाच म्हणतो की नाही आणि ते असं म्हणजे ठीक आहे, थोडंफार लोक नाही का जमले नाहीत, जमतील. मी ज्या वेळेला पडेल ना, ज्या वेळेला मला बोलता येत नाही ना, त्यावेळेला अशी लोक जमतात, अशी नादच करायचा नाही त्यांचा. मग तर ते सोडतच नसतात मग ते. मग बाबू तुम्हाला काय सांग, लय इमानदार मराठा समाज लय बेकार. मी सांगतो ना, मी नतमस्तक या समाजापुढं, हा समाज लय बेकार. बरं का हे बरं. दुसरा आणखी एक मुद्दा तोच म्हणतो परत. किती लोक जमलेत, एवढी लोक आहे ना 2-3 दिवसानंतर जमत असतात. पहिल्याच दिवशी यांनी दाखवून दिलं. काय सांगायचं, ही गर्दी ही 2-3 दिवसानंतर जमत असते. ही गर्दी पहिल्याच दिवशी एवढी गर्दी झाली. बघा ठीक आहे, व्हिडिओ शिकवताना याला रडायला पण येतंय, गर्दीचं नाहीये. माझा हशा होणार आहे यावेळेस, हे त्याला पूर्त कळलेलं आहे, पूर्त कळून चुकलेलं आहे. दुसरा मुद्दा आणखी तो काय सांगतो बघा, आपलं हसू द्यायचं नाही, आपलं हसू द्यायचं नाही. आपल्याला हसायला लागले ते लोक, आपल्याला हसायला लागलेत, आपली खिल्ली उडवायला लागले ती लोक, आपली खिल्ली उडवायला लागले ती लोक. म्हणजे एकीकडे तू म्हणतो भरपूर लोक जमलीत, एकीकडं तू आव्हान देतोय की लवकर लवकर या, लवकर लवकर या. आणि जे लोक आलेले त्यांनी जर घरी गेलेत, तुम्ही जाणार आहेत का? स्वतःच विचारतो. आजची जी बाईट होती ना मीडियाची, अशी बाईट मी कधीच बघितली नाही, लक्षात ठेवा. आजची मीडियाची बाईट होती ना प्रत्येकाला, तुम्ही कुठून आले, बरं तुम्ही जाणार आहेत का, इतक्या आवर्जून पब्लिक मध्ये विचारणं. देवा बापरे, मला असं वाटतं पब्लिक मध्ये जे लोक बसलेले होते ना, ते तिथलेच असावे आसपासचे. त्या लोकांना सांगितलेलं असावं मी इथनं आलोय, मी तिथनं आलोय असं सांगतो नाही का. आणि मग ते पब्लिक मधलं एखादं माणूस बोलते की नाही मी या ठिकाणावर, बरं तुम्ही जाणार आहेत का, जाऊ नका आणि गेलेत तर मग तुम्ही बाकीच्यांना सांगा की आता तुम्ही जा. म्हणजे काय झालं, आसपासच्या गोदापट्ट्यातली सुद्धा लोक जमना, बाकीचं सोडा, मराठवाड्यातलीच लोक जमना, बाकीचा सोडा, बाकीचा विषय बंद. लक्षात घ्या, मराठवाड्यातलीच लोक जमत नाही. एकच मिनिट फार महत्वाचं आहे. त्यामुळं काय झालं माहितीये का, बाबाला सूचना झालंय काय करू ते. बाबाला रडायला येतं, बाबा कौतुकही करतोय समाजाचं की नाही माझा समाज लय चांगला आणि असा समाजच मी पाहिला नाही बाबा. असे मराठी आमचे लय जीवाला जीव देणारे आणि मराठी याव आणि मराठी त्याव. आणि आता काय सांगायचं मराठी कसे आहेत ते, आई काय सांगू तुम्हाला, काय ते मराठ्यांचं कौतुक आणि काय ते अगं वाय 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 वाय. पण ते मला एक असं विचारायचंय, आपलं असंच नाही का, आपलं असंच विचारायचंय मला. सगळे सूर्य नाही आलेत, मेमोनी, अलाउद्दीन खिलजी आले नाहीत, ते सपोर्ट करा. बोलवावं ना, बोलवावं की नाही. शेअर करा व्हिडिओ, शेअर करा, जास्तीत जास्त व्हिडिओ शेअर करा. तर अशा पद्धतीमध्ये हे म्हणजे समाजाला असं गंडवण्याचं काम याने हो 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 रॉयल राज अगदी 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 नाटक असं चालू झालेलं आहे आज की फार ते ओढून ताणून असं दाखवणं की बाबा आम्ही किती म्हणजे किती लोक आलेली आहेत. लोकांकडे तर कॅमेराच नाहीये आज, लोकांकडे कॅमेरा नाही. सकाळी त्याचा एक कोणतरी तो आहे युट्यूबर, त्याने दाखवलं 2-4 जणांची मतं आपली. परंतु न्यूज चॅनलवाले पब्लिकमध्ये जे दरवेळेला असायचे ना पब्लिकमध्ये कॅमेरा घेऊन, ते आता नाहीये. न्यूज चॅनलवाले पब्लिकमध्ये नाहीयेत. आणि फार म्हणजे काय सांगायचं आता तुम्हाला,
खरंच पब्लिकला मानलं पाहिजे आणि समाज जागा झालेला आहे. त्यांच्यातला हिंदू जो कुठेतरी साईटला काढून ठेवला होता त्यांनी, बरं का. जे हिंदुत्व ते विसरले होते. जातीवंत मराठ्यांचं सांगते बरं का मी, कम्युनिस्ट लोकांचं सांगत नाही. जे लोक कट्टर हिंदुत्ववादी आहेत ना मराठी, मी वारंवार सांगते की हिंदुस्थानामध्ये, भारतामध्ये हिंदुत्व जर कोणी टिकवलं असेल तर त्याची सुरुवात मराठ्यांनी केली होती. कारण त्याची सुरुवात ही शिवछत्रपतींनी केली होती हिंदुत्व टिकवण्याची. हिंदवी स्वराज्याची स्थापना ही जिजाऊंनी केली होती छत्रपतींना घेऊन, आणि ती आपण मावळ्यांनी अगदी तंतोतंत पाळली आतापर्यंत. परंतु काही दिवसापूर्वी या जरानंग्याने जो काय नाच लावला होता ना, आणि त्याच्यामध्ये आमचा मराठा जातीवंत कट्टर हिंदुत्ववादी मराठा हा भरडला गेला. हा कुठेतरी आपल्या धर्माला बाजूला ठेवून हा जरांग्या म्हणेल तसं पळत होता. परंतु काय झालं ना, त्या परमेश्वरालाच काळजी होती, त्या भगवंतालाच काळजी होती, म्हणून त्याने मराठ्यांचे डोळे उघडून दिलेत. हिंदुत्ववादी मराठ्यांचे, कट्टर मराठ्यांचे डोळे उघडून दिलेत. ते म्हणजे काय तर याला जो हा चोरून चोरून त्या मेमुनी आणि जलीलला भेटत होता, म्हणजे लोकसभेच्या वेळेला यांनी तेच केलं, चोरून चोरून भेटला. परंतु विधानसभेच्या वेळेला त्यांनी काय केलं, ओपन झाला. त्याला वाटलं माझा बापच कोणी नाही, मीच मराठ्यांचा बाप, मीच जरानंग्या, असं त्याला कुठेतरी असं भाकीत झालं होतं, त्याला भासत होतं, त्याला स्वप्न पडत होते की मराठ्यांचा करता करविता मीच, असं त्याने ठरवलं होतं. तर त्यावेळेला विषय असा झाला की मेमोनी आणि जलील दोघंही आलेत बरं का, जलील आणि मेमोनी, आणि ओपनली त्याच्या मांडीला मांडी लावून बसलेत. हा हिंदुत्ववादी मराठ्यांना म्हणायला लागला, त्यांना जागा द्या, त्या बांधवांना, म्हणजे खरं कट्टर हिंदुत्ववादी मराठ्यांना त्यांनी बाजूला ठेवलं आणि ह्यांना सुन्नत करून आलेल्यांना बसवत होता बरं का. जे परकीय आहेत, ज्यांनी आमच्या भूमीवर कब्जा केलेला आहे बरं का, ज्यांचा आमच्या धर्तीवर, हिंदुस्थानाच्या मातीवर ते मात्रही संबंध नाहीत, त्यांना हा मांडीला मांडी लावून बसलाय. हा ते आमचे भाऊ. कोणत्या नात्याने भाऊ रे? आमच्या आया बहिणींच्या आबरू लुटल्या जात होत्या त्यावेळेला हेच तुझे भाऊ आहे ना, आमच्या आया बहिणींच्या आबरू लुटत होते. आणि हा म्हणतो ते आपले भाऊ आहेत, त्यांच्या मांडीला मांडी लावून बसा, त्यांना जागा द्या, जागा द्या. अरे वा, गोल टोपीवाले आले की जागा द्या, भगव्यांनी मागं सरा. आणि त्यावेळेला हिंदुत्ववादी मराठ्यांच्या लक्षात आलं की हा गेम करतोय, हा गेम करतोय, यांनी हिंदुत्व संपवण्याचा विडा उचललेला आहे. परंतु त्याच वेळेला आम्ही काही 2-4 युट्यूबर्स असेल, आम्ही मात्र कितीही बदनाम आम्हाला केलं ना तरी आम्ही आमचा लढा थांबवला नाही. आम्ही हिंदुत्ववादी मराठी लोकांच्या डोक्यामध्ये, मनामध्ये भिरवत राहिलो की नाही आपण हिंदू आहोत, अगोदर आपण हिंदू आहोत हे लक्षात ठेवा. संत महात्मे सुद्धा सांगून गेले, जातीला त्यांनी कधीच मीठ माती दिलेली होती. परंतु आपण काय करतोय, ज्या संतांनी जातीला मूठमाती दिली होती त्याच संतांच्या विचारांचा वारसा आपण कुठेतरी गाडलाय या नीच माणसाच्या नादाला लागून. छत्रपतींचा जो काय आदेश होता, 12 बलुतेदार आणि 18 पगड जातींना सोबत घेऊन त्यांनी स्वराज्याची स्थापना केली होती, आम्ही त्या विचारांना गाडलंय. काय करायला निघालो होतो आम्ही? परंतु माझ्या हिंदुत्ववादी मराठी लोकांनी, महाराष्ट्रातल्या प्रत्येक व्यक्तीने हे समजून घेतलं की हे लहान षडयंत्र नाहीये, हे फार मोठं षडयंत्र आहे. आता नाही तर कधीच नाही. ज्या वेळेला मेमोनी आणि जलीलने मांडीला मांडी लावून बसलेत, ज्या वेळेला इतर मराठी जायची बैठकीसाठी की उमेदवारीसाठी, ते त्यांच्या भागातले पब्लिक घेऊन जात होते की माझ्या मागे इतकी लोक आहेत, मला तिकीट द्या, माझ्या मागे इतकी माणसं आहेत. त्यावेळेला त्या लोकांना हिडीस करत होता, असा कुत्र्यासारखी वागणूक देत होता. आणि ज्या वेळेला ही लोक गेली त्यांना प्रत्येकाला बसायला खुर्च्या पुढं. हा त्या लोकांच्या गर्दीमध्ये मेमोनी एकीकडनं जलील, अरे देवा देवा देवा,
आणि ज्या वेळेला आमच्या मराठ्यांचा असायचा ना तिथं बैठकी असायच्या त्यावेळेला बाबा मस्त खुर्ची टाकून बसलेला, ओट्यावर, पांडुरंग तारकच्या, आणि पब्लिक अशी जसा हा राजा आणि खालची प्रजा, असा हा समजत होता स्वतःला राजा. परंतु ह्या दणका दिला बरं का, याचा घमंड असा पण तोडला ना हिंदूंनी की अरे निकाल असा लागला की याच्या तोंडात मारावंसं वाटत असेल. याच्या तोंडात मारायलाच माणसं शिल्लक राहिली नाही. माग बोंबलणं तर जाऊच द्या, पण तोंडात मारायला पण माणसं शिल्लक राहिली. मला एक कळना झालंय ते गंगाधर काळकुटे हुलवले हलवले कुठे हो, हल्ले दिसना झाले भैया, ते दिसना की हो. ते तर लई पाहते गंगाधर काळकुटे तर बघा आता महिन्यापूर्वी ते हे रडत होतं असं नाही का, लोकच नव्हते माग त्यावेळेला. ज्या वेळेला निवडणुका लागल्यात ना त्यावेळेचा प्रकार सांगते तुम्हाला मी. ते आपलं असं करत होतं गंगाधर काळकुटे असं शेजारी. आता कुठं गेलं हो माहिती का कुणाला, काय माहिती काय दिसना झालं ते गंगाधर काळकुटे, दिसनाच झालं बघा ते गंगाधर काळकुटे. हो काय कळनाच झालं काय चाललंय ते. याचे जे कार्यकुत्रे होते ना मागचे, तर आता मला कसं आहे माहिती का, वरिष्ठांनी सांगितलं ताई तुम्ही ना संपत्तीची माहिती नका देत जाऊ, कुणी किती जमवली ते आपलं नाही का, मग ते जागी होतं. नाहीतर आज तर सकाळपासून तुम्हाला सांगते 100 ते 150 कॉल आलेले आहेत बघा त्या भागातनं, संभाजीनगर मधनं, गोदापट्ट्यातनं 100 ते 150 कॉल. याच्या नातेवाईकांकडे किती प्रॉपर्टी आहे, याच्या मित्रांकडे किती प्रॉपर्टी आहे, कुठे आहे, कशी आहे, कशी जमवली, अगदी 7 बाऱ्या सकट माझ्याकडे आलेले. पण मला काही आमचा जो ग्रुप आहे ना त्यांचं म्हणणं आहे हिंदुत्व बरं का, हिंदुत्व टिकवणारा ग्रुप आमचा. ताई ओपन नका करत जाऊ राव तुम्ही, मग ते हुशार होतं ना, तुम्ही ना हे नका करत जाऊ असं. आणि मग मी ठरवलं ओके नाही करत ओपन. तर मग आता मी थोडस ते पाळणार आहे बरं का. नाहीतर आता मी अशी लिस्ट आहे माझ्या पुढे, तुम्हाला काय सांगू आता, ती अशी लिस्ट आहे ना की पण मला ना सक्त ताकीद दिलेली आहे, अजिबात तुम्ही प्रॉपर्टीची तुमच्याकडे काही माहिती आली असेल, याने किती मोहमाया जमवलेली आहे त्याची माहिती तुम्ही द्यायची नाही, ती गुपित ठेवा. आणि मग मी पण ठरवलं यस ऑल इज वेल, यस शांतीत क्रांती करायची. ओके, तर असं याचं एकंदरीत चालू आहे. तर रडगाणं चालू आहे, समाजाला इमोशनल करायचं आणि ते कामं टाकून द्या, शेतातली कामं टाकून द्या आणि अंतरावालीकडे या. आणि इतके लोक जमलेत की मला रडायला यायला लागलं या लोकांकडे बघून. काय इमानदार समाज आहे आणि काय हा समाज, काय सांगू मी. माझा मराठा खरंच बाबा मी तर नतमस्तक आहे या मराठा समाजाच्या पुढं. अरे बाबा रे काय ते इतकं खतरनाक. अरे लाईक करा रे बाबा, तुम्ही लाईक करा रे, शेअर करा रे, शेअर करा. व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर झाला पाहिजे. आपल्या हिंदुत्ववादी आणि जातीवंत प्रत्येक मराठ्याच्या आणि प्रत्येक हिंदूंच्या घरामध्ये माझा व्हिडिओ पोहोचला पाहिजे आणि ती पोहोचवण्याची जबाबदारी तुमच्याकडे आहे. जास्तीत जास्त व्हिडिओ शेअर करा, लाईक करा. लाईक थांबल्या नाही पाहिजे, लाईक करा. खूप दिवसाचं तुमचंही मनोरंजन झालं नसेल, त्यामुळे आता हा बसला म्हटल्यावर मी काय त्याच्या एका अशा बारीक सारीक तुम्हाला माहिती आहे मी फार पॉईंट उचलत असते आणि ते मी मांडत असते तुमच्या पुढे. तर अशा पद्धतीमध्ये याच्या कार्यकुत्रे काय तर ते दिसनात झाले. आता हाच म्हणतोय बघा, हाच म्हणतोय तेलमीठ घेऊन या, परत हाच म्हणतोय सगळ्यांनी इथंच बसायचं. परत यानेच आज घोषित केलं की ते पट्टे ऐकण्यात झाले. बघा, जो माणूस कुणालाही श्रेय देत नव्हता, कुणालाही कॅमेरा त्याच्याकडे गेलाच नाही बाई दुसऱ्याकडून, अजिबात नाही. कॅमेऱ्याचा फोकस फक्त जरा नांगे. त्याचं असं झालं बघा की तो माणूस आता जे गावोगावी म्हणजे याने संमती दिली आहे. पहिला काय म्हणायचं, अजिबात नाही आंदोलन उपोषण फक्त अंतरावली मधनच, अजिबात बाकी कुठूनच नाही. आता हा म्हणतो
काय झालं ती पोरं ऐकण्यात झाली. अहो आता बऱ्याच वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये पण उपोषण होणार आहेत आणि ते म्हणले आता याला माहिती ना भुकाचा दम निघणार नाही, आता माझं एकट्याचं ऍडजस्ट होत होतो, इतक्या सगळ्यांचं कसं ऍडजस्ट करू मी, आणि हे कुठेतरी खाताना एखादं घावलं तर काय करायचं. म्हणून याने काय शक्कल लढवली की तिथं जे माणसं बसलेले आहेत का बघा याची शक्कल, तिथं ना लय हुशार आहे. याने काय केलं, जी लोक उपोषणाला बसणार आहे ना, हा काय म्हणतो तुम्हाला लोक तुडवतील उद्या, म्हणजे कॅमेरा त्या लोकांकडे नको जायला. अरे अजिबात नाही, कॅमेरा फक्त माझ्याकडंच, हा कॅमेरा इथून बाजूला नको जायला. ते जरा पुढं बसलेले असतील तर कॅमेरा तिकडं जाईल ना. मग याने काय शक्कल लढवली, हा म्हणतो तुम्हाला झोपायला मी बाजूला जागा करून ठेवली. कसं असतं उपोषण करणाऱ्या लोकांना झोपावं लागतं ना, मग तुमच्यासाठी मी तिकडं जागा केली, म्हणजे तुम्ही तिकडं पडा आपलं, आणि भूक लागली तर तिकडे आपलं कोपऱ्यात जाऊन कुठेतरी खा, म्हणजे दिसणार नाही. कॅमेरा पुढं आणि गेले उठून, मी जाऊ बाथरूम मध्ये खातो, आपलं काय कुठेतरी गोदडीत मध्ये काजू बदाम चालू असतं आणि तुमच्या सगळ्यांचं पुढे मी करू. तर ते असं एकंदरीत चालू आहे. तर आता त्याने शक्कल लढवली आणि त्याची बसलेली लोक आहेत ना त्याच्यासोबत काय असतील ते 10-15 माहित नाही किती, तर त्यांनी शेजारी तिथं नाही मंडपात लोक तुडवतील तुम्हाला असं हा म्हणतो, मला भेटायला लोक येणार आणि मग ते मला भेटायला आलेले कॅमेरे तुमच्याकडे वळणार आणि ते लोक तुम्हाला पण भेटणार आणि तुम्हाला कसं काय मी करायचं, प्रसिद्धी तुम्हाला कशी काय द्यायची. ही तर मला वेळ आलीये, हा उगाच तुम्हाला घेऊन बसायची, त्याचा अर्थ असा नाही ना, असं याने ते ठरवलेलं आहे. तर एकंदरीत काय माहितीये का, असा आजचं जे काय होतं ना, तर हा जय महाराष्ट्र चॅनलला याने लाईव्ह कधीच दिली नाही मुलाखत. बाई काय सांगायचं, लाईव्ह जय महाराष्ट्र चॅनलला अजिबात नाही. कारण जय महाराष्ट्र चॅनल एकमेव असं आहे की ते खरं दाखवते. तर बाकीचे चॅनल याची दखल घेणं, म्हणजे नाही का डिबेट वगैरे असेल किंवा याची स्पेशली मुलाखत असेल, तर आज याने ते जय महाराष्ट्र चॅनलला पण बाईट दिली. अहो आणि जय महाराष्ट्र चॅनलचे जे सूत्रसंचालक होते ते म्हणले अहो तुमच्या गॅजेट तुम्ही जे म्हणताय ना तुमच्या नोंदी कुठं मॅच होईना म्हणून ते थांबवलेलं आहे. तर हा म्हणतो असं आमच्या साबणात आणि दुसऱ्यांचं काय नसून त्यांना दिलो का. अरे बाजार बसव्या माणसा, त्या ओबीसी मध्ये घालून कुठं आमचं वाटोळ करतोय. ईडब्ल्यूएस आम्हाला हवंय परत. सकाळपासून पोरं रडायला लागली, फोन येत आहेत मला की ताई ईडब्ल्यूएस ची मागणी करा, ईडब्ल्यूएस परत आम्हाला हवंय. सोपं नाही आता ते परत मिळवणं, कळलं का. कारण हे एससीबीसी ना कोर्टात गेले, जोपर्यंत याचा निकाल लागत नाही आपला तोपर्यंत आपल्याला ईडब्ल्यूएस भेटत नाही. काय करायचं आता, वारंवार सांगते मी, आपल्या देशाला संविधान लागू आहे आणि आपल्याला संविधानाप्रमाणे जगावं लागेल आणि वागावं लागेल. परंतु नाही, या नीच माणसाने काय केलं, भरकटवला समाज. या नीच माणसाच्या आक्रस्ताळेपणामुळे आपलं फार मोठं नुकसान झालेलं आहे. जाती जातीमध्ये तेढ निर्माण झालेला आहे. आणि जे आपल्याला दिलं होतं ना केंद्र सरकारने, खरं सांगते सोने पे सुहागा अशी बात होती हो त्यावेळेला. आपण पण सगळ्यांनी मूर्खासारखा याला सपोर्ट केलाय. आपण समजूनच घेतलं नाही, आपण जाणूनच घेतलं नाहीये. त्यारे नाही, आपला फायदा नाहीये याच्यामध्ये. ईडब्ल्यूएस आपलं चाललंय. हा नीच प्रवृत्तीचा माणूस त्यावेळेला, हा फाटक्या तोंडाचा, थोबाड तोंड्या, हा जाळ लागलेल्या तोंडाचा, हा काय म्हणत होता, आम्हाला नकोय ते, आम्हाला स्वतंत्रपणे द्या, आम्हाला ते ईडब्ल्यूएस नकोय. आणि आता हाच म्हणतोय, कुणी म्हणलं होतं ईडब्ल्यूएस घ्यावा. अरे तुझे व्हिडिओ आहेत, तुझे व्हिडिओ आहेत रे, किती खोटा बोलशील, आणखी किती खोटा बोलशील. जरा तरी लाज धर. तुझे व्हिडिओ आहेत की ईडब्ल्यूएस आम्हाला नकोय असं म्हणून तूच बोललेला होता. तुझ्या बाईट आहेत आणि हा तुम्ही म्हणतो मी नव्हेच. मग तो कोण रे, तुझा जुळा भाऊ आहे का यात्रेत हरवलेला. तो असा दुसरीकडे बोलतो आणि तू इकडं वेगळा बोलतो. बहुतेक याचा तो जुळा भाऊ असावा असं मला पण वाटतं बरं का. पण तुझं ना, तुझा तोड तुझ्या हाताने तू जोडून घेशील. हे संगीता वानखेडेचे शब्द लक्षात ठेव. अशी वेळ तुझ्यावर येणार आहे की तुझं तोड तू तुझ्याच हाताने जोडून घेशील. जरा नंग्या, तुझं नंगा नाच लावलाय ना पावणे 2 वर्षापासून समाजामध्ये, महाराष्ट्रामध्ये जे काय तू वातावरण पेटवलेलं आहे ना, किती करोडो लाखो रुपयाचं नुकसान करून ठेवलं तू. अब्ज रुपयाचं नुकसान
समाजाचं केलंय, समाजाचं केलं. तुझं काय झालं नाही रे. तुझी मुलं मस्त, म्हणतो तुम्ही सगळे या. माझे मुलं संभाजीनगरला मस्त अभ्यास करतायत, छान फ्लॅट मध्ये आहेत, त्यांना सोडवायला गाड्या आहेत, आलिशान, मस्त छान छान चाललंय. माझं तुमचं कसं काय चाललंय तिकडं, माझं मजेत तर चाललंय इकडं, असं त्याचं एकंदरीत चालू आहे कार्यक्रम त्याचा. तर समाजातल्या बांधवांना माझी विनंती आहे, आता परीक्षा आहेत, लक्षात घ्या. ह्याच्या नादी लागू नका आणि तिकडे जाऊ नका. मनोरंजनासाठी सुद्धा जाऊ नका. तुम्ही जाणार आहात मनोरंजनासाठी, मला माहिती. बरेच मुलं हेही म्हणतात आता या मी फक्त मजा म्हणून जाणार आहे, बाकी काहीच नाही. परंतु जाऊच नका. का गर्दी दाखवताय तिथे जाऊन? अजिबात जाऊ नका. रडायला लागलाय हा, एवढं लक्षात ठेवा. याचे अश्रू अनावर झालेले आहेत बरं का. रडायला लागलाय हा, याचे अश्रू अनावर झालेले आहेत. त्याला सुचत नाही काहीच, आता मी काय करू. आणि मग तो ते रडणं काय दाखवतो, काय माझा समाज एकनिष्ठ जाती म्हणतो, माझा समाज लय कट्टर, माझा समाज मला लय रडायला येतंय, माझा समाज काय कुठं वड्याचं तेल वांग्यावरून कुठं पण काय, असं एकंदरीत त्याने चाललेलं आहे. तर समाजाने याच्या कुठल्याही गोष्टीला भाळायचं नाही. आपण हिंदू आहोत, लक्षात ठेवा. हिंदू आहोत एवढं लक्षात ठेवा. पुन्हा याचं नाच गाणं चालू झालं, सरसकट कुणबी नोंदी द्या. आपल्याला सरसकट हैदराबाद गॅझेट प्रमाणे कुणबी नोंदी नकोय, लक्षात घ्या. हैदराबाद गॅझेट प्रमाणे जर कुणबी नोंदी घेतल्या तर वक्फ बोर्ड आपल्या शेतींवर, आपल्या जमिनीवर दावा ठोकल्याशिवाय राहणार नाही. हा वक्फ बोर्डाचा हा मेमुणीचा हिरवा साप आहे, जो मराठ्यांच्या भगव्या वादळामध्ये सोडलेला आहे, एवढं लक्षात ठेवा. विसरू नका भावा बहिणींनो. हा वक्फ बोर्डाचाच एक सदस्य आहे. ज्या वेळेला मेमोनीची आणि याची, ज्या वेळेला त्या काय त्याचं नाव, औरंगाबाद संभाजीनगरचा तो हिरवा साप जलील, त्याची आणि याची बंद दरवाजा आड बैठक होती. काय होत्या बंद दरवाजा आड मध्ये असं काय बरं ठरलेलं असेल की वक्फ बोर्डाच्या ज्या जमिनी आहेत त्याच्यात तुला हिस्सा देऊ, त्याच्यात तुला सदस्यत्व, आमच्या वक्फ बोर्डावर तुला सदस्य करून घेऊ, असं काहीतरी झालं असणार. कारण बघा, एक गाव होतं की ते पूर्णच्या पूर्ण गाव कुणबी नोंदी त्यांना भेटल्या होत्या आणि नंतर लगेच वक्फ बोर्डाने त्यांना नोटीस पाठवल्या की ह्या जमिनी वक्फ बोर्डाच्या आहेत. म्हणजेच काय, तर जी लोक हैदराबाद गॅझेट प्रमाणे, माझं हे वाक्य जास्तीत जास्त लोकांपर्यंत गेलं पाहिजे, शेतकऱ्यापर्यंत गेलं पाहिजे. माझी विनंती आहे, हैदराबाद गॅझेट प्रमाणे कुणबी नोंदी नकोत, लक्षात घ्या. हैदराबाद गॅझेट प्रमाणे कुणबी नोंदी नकोत. कारण हैदराबाद गॅझेट प्रमाणे जर कुणबी नोंदी घेतल्या तर त्या गॅझेटचा म्हणजे त्याचा अर्थ असा आहे, हैदराबाद गॅझेट मध्ये जी नोंद आहे कुणब्यांची, तर त्यांचं म्हणणं असं आहे हैदराबाद गॅझेटचं की हे जे कुणबी आहेत यांना आमच्या पूर्वजांनी जमिनी कसायला दिल्या होत्या, या जमिनी आमच्या बापदादाच्या आहेत, या जमिनीवर आमचा हक्क आहे, त्यामुळे या लोकांना त्या जमिनी देण्यात येऊ नये, या जमिनीवर फक्त आमचा अधिकार आहे, आमचा हक्क आहे, असं हैदराबाद गॅझेटचं म्हणणं आहे. त्यामुळं माझी विनंती आहे की हैदराबाद गॅझेट प्रमाणे जर कुणबी नोंदी तुम्ही घ्याल तर आपल्या बापदादाच्या जमिनींवर मुकाल. आणि सगळ्यात महत्वाचं असंही म्हटलं जातंय की हैदराबाद गॅझेटला कोर्टामध्ये चॅलेंज करता येत नाही. त्या 105 शेतकऱ्यांना विचारा. लातूरमध्ये, अहमदपूरमध्ये काय बघा, तळेगाव म्हणून गाव आहे, तळेगाव. त्या तळेगाव मध्ये बघा तुम्ही शेतकऱ्यांना विचारा त्यांचे काय हाल. का बरं हजारानंग्या त्याच्यावर एकही शब्द कधीच बोलला नाही? का हा बोलत नाही? का याला मीडिया हा प्रश्न विचारत नाही की ज्या वेळेला कुणबी नोंदी तुम्ही म्हणता घ्या तर त्या कुणब्यांच्या जमिनींवर मग वक्फ बोर्ड दावा करतय, का नाही? कुठलीच मीडिया विचारत याला, मला याचं उत्तर द्या, का विचारत नाही? मीडियाला वाकडे सुवर बाबाने हे केलेलं आहे का, हा प्रश्न विचारायचा नाही म्हणून ताकीद दिलेली आहे का? मला तरी असं वाटतं की मीडियाला बंडल आणि ताकीद दिलेली आहे, हा प्रश्न कुठल्याही मीडियावाल्यांनी विचारायचा नाही. हैदराबाद गॅझेट प्रमाणे जर कुणबी नोंदी भेटल्या किंवा हैदराबाद ते वक्फ बोर्ड कुणब्यांच्या जमिनीवर हक्क बजावतोय, याच्यावर नाहीच विचारत आहे, कुठलाच मीडियावाला प्रश्न विचारत नाही. का विचारत नाही याचा विचार करा. का विचारत का नाही?
शेतकरी भावा बहिणींनो, माझ्या शेतकरी बापांनो, विचार करा. त्यामुळं तुम्ही आत्ता जो निर्णय घेतलेला आहे हिंदू म्हणून तुमचं स्वागतच आहे. आणि विनंती आहे, यांनी किती नाचू द्या, किती नाटक करू द्या, आपण मजा बघायची मस्त. आणि बाकी मित्र आहेच तुम्हाला तुमच्यापर्यंत सर्व काही खरं सांगायला, कारण खरं तुमच्यापर्यंत मीडिया येऊ देत नाही. तिथली जी काही लोक आहेत ना हिंदू, ती मला अगदी बारीक 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 खाचाखुचा सांगत असतात. आज तर लय मसाला आला होता, पण मला रोग आलेली आहे की नाही बोलायचं, त्याच्यावर बोलायचं नाही, म्हणून मी ठरवलं. तर चला, हरकत नाहीये. बाकी काय नंगानाच आता 2 दिवसांनी दादा पाणी प्या, दादा पाणी प्या, दादा तुमची गरज आहे, दादा समाजाला, दादा पाणी प्या, असं 2 दिवसांनी चालू होईल. तर ते बघायला सज्ज राहा. अजून गोदडीचा कलर कळला नाही, ह्यावेळेस तीच लाल गोदडी आहे की कुठली आहे, खिशांची वेगळी हे माहिती नाही. तर ती जादूची गोदडी आहे, त्या गोदडीत घुसल्यानंतर भूकच लागत नाही. तर चला, हरकत नाही. एक है तो सेफ है, बटेंगे तो कटेंगे, लक्षात ठेवा. हा नारा आपल्याला कधीही विसरायचा नाही, लक्षात ठेवा. अगर पत्थर के संग रहना है तो पत्थर बनना पड़ेगा, अगर धर्म बचाना है तो कट्टर बनना पड़ेगा, वरना एक दिन घर घर में चिट्ठी बांटी जाएगी, कर लो इस्लाम कबूल वरना गर्दन काटी जाएगी. ही वेळ आपल्यावर येईल. म्हणून जय श्रीराम, जय हिंदू राष्ट्र. आम्ही हिंदू आहोत, हिंदू म्हणून जन्माला आलोत आणि हिंदू म्हणूनच मरणार. कुठल्या मायचा लाल नाही की आम्हाला कम्युनिस्ट करेल आणि आम्हाला बाटवेल. कट्टर हिंदू आहोत, शिवछत्रपतींचे मावळे. कळलं ना? लांड्या लुबड्या ते तुमच्याकडं, लांडुकले बांडुकले तुमच्याकडं, आमच्याकडं नाही. कट्टर आहोत, कट्टर. चला, तर मस्त खास मस्त राहा, जगा आणि जगू द्या. उद्या पुन्हा नवीन विषय घेऊन तुमच्या समोर येणारच. तोपर्यंत तुमची संगीता.